नमस्कार, मी क्रॉप डॉक्टर आकाश लेंडे. आज किरण सरांसोबत माझ्या प्लॉटवरती आहे. इथे 2.25 एकरमध्ये केळी या पिकाची लागवड केलेली आहे. जिथे जवळपास 5x7 या अंतरावरती आपण 1720 झाडं बसवलेले आहेत आणि 70-30 पद्धतीने शेती केली आहे. जी नेहमी बलराम सर सांगत असतात इतर शेतकऱ्यांना की तुम्ही 70-30 शेतीचा अवलंब करा. त्याच पद्धतीने आज आपण अवलंब करून आपल्या शेतामध्ये आपण याचा आज लागवड केलेली आहे. तर माझं गाव आहे भामेवाडा, जे कुई तालुक्यात कुईपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत या पिकाची लागवड केलेली आहे, ज्यातून आपल्याला 2,31,000 रुपये अनुदानसुद्धा प्राप्त झालेलं आहे. ज्यामध्ये आपण केळी या पिकाचं पूर्ण खर्च काढून ड्रीप इरिगेशनवरती आपण जे केलेलं आहे त्याचासुद्धा खर्च काढून आपल्या हातामध्ये आपण जे उत्पादन येणार आहे त्याचा निव्वळ नफा आपल्याकडे शिल्लक राहणार आहे. तर चला बघूया आपण आपले पीक. नमस्कार, तुमचा परिचय द्या थोडा. दादा नाव सांगा. माझे नाव प्रदीप वसंतराव लेंडे आहे. माझी शेतामध्ये 2.25 एकर केळीच्या लागवड आहे. तर लागवड आता सध्या व्यवस्थित किती तारखेची आहे लागवड? 18 ऑगस्टला 18 ऑगस्टला लागवड झालेली आहे. तुम्ही सगळे मग पूर्ण फॅमिली शेतामध्ये काम करतात? हो हो. खूप छान. चला बघू आपण. केळी शेतीसाठी नेपियर अत्यंत आवश्यक आहे आणि जी किसान पाठशालाच्या मार्गदर्शनाने जी केळी शेती होते त्याला बाहेर नेपियर असल्याशिवाय ती किसान पाठशालाची शेती ओळखली जात नाही. जी ओळख आहे, आयडेंटिटी आहे बाउंड्रीवर नेपियर. आणि याचे फायदे काय होतात नेपियरचे हे तुम्हाला आकाश स्वतः सांगेलच. तर शेतकरी मित्रांनो, नेपियर पीक हे जे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या केळी बागेसाठी. कारण ही जी शेतामध्ये हिवाळ्यामध्ये येणारी शीत लहर आहे आणि उन्हाळ्यात येणारी जी गरम हवा आहे त्या हवेचं आदान प्रदान करण्यासाठी किंवा त्या हवेला रोखण्यासाठी हे आपण एक एअर कर्टन म्हणून याचा आपण वापर करतो. आज या नागपूर डिव्हिजनमध्ये जवळपास रात्रीचा जो पारा आहे हा 7.5 डिग्रीवर गेलेला आहे आणि केळासाठी कमीत कमी न्यूनतम तापमान जो आहे हा 18 तरी डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. 15च्या वरती असायला पाहिजे. पण आता बघा तुम्ही की 7.5 डिग्री तापमान आहे. तर त्या तापमानापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्याकरिता नेपियर पीक हे एक बॉडीगार्ड सारखं काम करते. तर हे आपल्या पिकात जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत आपली केळी पीक सक्सेस होणार नाही, हे माझं मत आहे. बाहेरूनच बघू शकतात की आता सगळीकडे जे पिवळे पिवळे प्लॉट दिसत आहेत, पानं डाऊन झालेले आहेत आणि यांची ग्रीनरी बघा पूर्ण टिकलेली आहे. प्लॉट फक्त 4 महिने आणि 20 दिवसाचा आहे. 4 महिने आणि 20 दिवसाचा. त्या हिशोबाने तुम्ही त्यांची हाईट, हेल्थ, ग्रोथ तपासू शकता. बिलकुल. चलो बघू. बागेमध्ये धूर वगैरे जे असतं ना ते करत असतो याच्यामध्ये. ड्रम वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून. व्हेरी गुड. ए टू झेड तयारी आहे. बिलकुल. मल्चिंग वगैरे प्रॉपर केलेली आहे. याच्यात काय केलं होतं आधी मल्चिंगसाठी? मल्चिंगसाठी म्हणजे आपल्या शेतामध्ये जो तण येते ना 3 निंदन केले पहिले. 3 निंदणी केलेली आहेत. 3 निंदन करून जो तण निघालेला आहे त्या तणाची आपण या बेडवर मल्चिंग केलेली आहे. बेड आपण 10 फुटाचा तयार केला आणि जे ड्रीप लाईन आहे ही 5-5 फुटावरती टाकून 5 फुटांवर. हा, आणि साईडला आपण केळी लागवड केली. आणि जे याच्यातून आपण 2दा आपण पिल्ले सुद्धा कट केलेले आहे. जे जास्त जे अन्न त्या झाडाचं घेत होते तेही केळाच्या पिल्ल्याची मल्चिंग आपण याच्यामध्ये केलेली आहे. जी 20 दिवसाचा प्लॉट आहे. 4 महिन्याची जर हाईट बघितली तर मी बेडवरती उभा आहे आणि माझ्याबरोबर डोक्याच्या वर ही हाईट जाते. आताच 7 फुटांपर्यंत हाईट. आकाश मला एक सांगा दी की ही किसान पाठशालाशी जुळणं आणि केळी शेतीमध्ये उतरणं हे कसं साध्य, म्हणजे काय? सर बघा जी, मी जवळपास 3 वर्षापासून किसान पाठशालासोबत जोडून आहे. मी आपल्या घेतलेल्या किसान पाठशालाची जी बॅच असते क्रॉप डॉक्टरची त्यामध्ये सुद्धा सामील झालो. कोरोनामध्ये आपली याच्यामध्ये भेट झालेली आणि त्या अनुषंगाने मी माझं प्लॅनिंग हे केळी पिकावरती केलं. कारण आमच्या क्षेत्रामध्ये केळी पीक पहिल्यांदा मीच आहे शेतकरी पीक घेत आहे. आसपास कुठलं आमच्या तालुक्यामध्ये कुठंच केळी पीक नाही आहे. आणि हे जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कुठंच पाहायला मिळाला नाही. जवळपास मी क्रॉप डॉक्टरचा कोर्स केल्यामुळे
नागपूर जिल्हा, त्याही व्यतिरिक्त वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर तिथे मी जे पाहिलेलं आहे केळी पीक जे आहे, ह्या कुठल्याही प्रकारच्या अशा या प्रकारचा फॉर्मॅट मला दिसलेला नाही. तर मी ह्या फॉर्मॅटमध्ये मला अंतर हा जाणवला की 4 महिन्यामध्ये जर या झाडाची हाईट 7 फुटापर्यंत जाऊ शकते, तर आपण या पॅटर्नचा अवलंब का बरं करू नये? का बरं करू नये? आणि नुसती हाईट नाही, त्याचा बुंदाही बघा. आता जवळपास आता जर बघितलं हा 25च्या पुढे गेला असेल बुंदा. साहेब जवळपास हा 28-30चा आहे. आपल्याकडे टेप सुद्धा आहे, 28-30चा आहे आपला. व्हेरी गुड. 4 महिन्यात 28-30 बुंदा होणं म्हणजे ही जी केळी जी चालू आहे ना, ही जर ह्या पद्धतीचा जर अवलंब केला तर ह्या पद्धतीने हाईट आणि त्याची स्टेम या पद्धतीनं चालू शकते. हा सगळा परिणाम जो आहे हा 70-30चा ही देणगी असं म्हटलं तरी आहे. तुमचं खतही जातं त्याच्यामध्ये, जे शेड्यूल आलं तुमच्याकडे ते प्रॉपर चालू आहे, प्रॉपर फॉलो होतं आहे आणि त्याला कचरा मल्चिंगची जोड भेटलेली. जी आणि थंडी म्हटली, थंडी असं असतं की जनरली थंडीमध्ये प्लॉट थांबतात का ना, बरोबर. मुळ्या डॉर्मेन्सीमध्ये जातात, त्याच्यामुळे अन्न ग्रहण करण्याची क्षमता थांबते, त्याच्यामुळे प्लॉट थांबतो. एक महिना काही काही प्लॉट लेट होतात. तुमच्या प्लॉटमध्ये असं कुठेच दिसत नाही मला की थंडीमुळे थांबलाय किंवा काही होतं. बिलकुल कंटिन्यू चालू आहे. 4 महिन्याच्या हिशोबाने सर मनाला समाधानकारक रिझल्ट आपल्याला आहे या पॅटर्ननुसार. आणि मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेन की तुम्ही केळी लागवड करायची असेल तर या पॅटर्नने निश्चित करा. कारण आपण जेव्हा या बेडवरती करतो, कापूस ज्या पद्धतीने आपण लागवड करतो त्या पद्धतीने जर आपण याची लागवड केली, निश्चितच तुमची ड्रीप लाईन जी आहे बेडचा खाली घसरेल, पाणी तुमचा खाली जाईल, ज्याचा काहीच अर्थ नाही, पैसे जे आहे व्यर्थ जाईल. सगळं व्यर्थ जातं. आणि बघा गॅपिंग पण बघा, पानांची गॅपिंग बघा व्यवस्थित, पानांची गॅपिंग व्यवस्थित जे पाहिजे ना, हे बघा. म्हणजे पोटॅश वगैरे सगळं काही कुठलं नाही, चिलिंग वगैरे किंवा सेगा डोकाची कुठलीही लक्षणं नाही आहेत. एकदम हेल्दी प्लॉट झाली आहे. मला आकाश इथं हा पूर्ण तुमचा नागपूर बेल्ट म्हणजे कापूस आणि संत्र्यासाठी ओळखलं जातं. जी केळी याच्यामध्ये जरा नाही आहे. नाही. तर जिथे जिथे केळीचा अभ्यास केलेला आहे, जळगाव किंवा सोलापूरचा बेल्ट असेल, तर आपला विदर्भही थोडा थोडा आता केळीकडे वळतोय. तर बाकीचे शेतकरी जे आहेत जे केळी लावू इच्छितात किंवा त्यांना अजून केळीबद्दल शंका आहे जी की खर्च खूप लागतो किंवा पाणी खूप लागतं, पैसा खूप लागतो, है ना, अनुभव काय तुझा? सर बघा, आता जर मी माझ्या शेतामध्ये ड्रिप इरिगेशन यावर्षी बसवलेलं आहे आणि शासकीय अनुदानातून बसवलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्या पाण्याच्या TDS 800 आहे. तर मी अशा पाण्यातून माझी शेती 800 TDS. मग हा TDS कंट्रोल करण्यासाठी काय करावं? आपण जे आहे केळीला किती लागतो TDS? जवळपास 250 माझ्या माहितीप्रमाणे 400 ते 600 पर्यंत होऊ 600. शकतं. ओके. तर बघा, मी तेवढ्या याच्यातून जर माझी केळी साध्य करू शकून राहिलो या प्लॉटमध्ये, तर लोकांकडे तर बोरवेलचं पाणी आणि विहिरीचं पाणी मुबलक प्रमाणात असते, तर त्यांनी केळी पिकाकडे वळायला पाहिजे. कारण कॉटन पिकामध्ये घेऊन उत्पादन किती भेटणार आहे आणि जे सरकारचं धोरण याविषयी आहे पैशाचं, तर त्यामध्ये बरंचसं शेतकऱ्यांना साध्य होणार नाही. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही केळी पिकाकडे वळा आणि किसान पाठशाळेचा साथ तुम्ही निश्चित घ्या. कारण आहे यामध्ये तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट, त्यातल्या त्यात तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट सर्व यामध्ये मिळत आहे. आणि गाईडलाईन जर बघायला गेलं तर तुम्हाला अख्खं शेड्यूल तुमच्यापर्यंत येतं आणि त्या शेड्यूलला जर तुम्ही फॉलो केलं तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यासाठी आपल्याला विशेष काही बोलण्याची आवश्यकता नाही. बघा, नुसतं गाईडलाईन आणि त्याच्यामध्ये नाही होत केळी, पण गाईडलाईन तर आहे आपलं, है ना, सपोर्ट आहे, पण जो पॅटर्न बनवलेला आहे ना हा सस्टेनेबल केळी शेतीसाठी आहे. म्हणजे शाश्वत केळीसाठी हा पॅटर्न बनवलेला आहे. तुम्ही आत्ता जर एक हे पीक घेतलं तर पुढच्या 1 किंवा 2 महिन्यामध्ये तुम्हाला नवीन पीक सोडायचं. चालेल. म्हणजे ही तुमची 11 महिन्यांनी ही कटिंगला येईल, पुढच्या 6 महिन्यात दुसरी कटिंग तुमची तयार असेल. बिलकुल. आणि हे तुम्ही जर 5x7 फुटाचं अंतर घेता, याच्यात तुम्ही 5 सायकल घेऊ शकता. म्हणजे 5 पिढी 5 फील्डबाग तुम्ही घेऊ शकता. पहिल्या याला खर्च तुमचा होतो, जमीन तयार करणं, रोपं आणणं, खतं, याला खर्च होतो. पण दुसरं जे आहे ते जवळपास 25% खर्चामध्ये तुमचं दुसरा म्हणजे फील्डबाग येतो. एकंदरीत बघायचं म्हटलं ना तर बऱ्याच शेतकऱ्यांची समजूत अशी की केळीला खूप खर्च लागतो, पण ह्या पॅटर्नने जर गेला तुम्ही तर खर्च म्हणजे नगण्य होऊन जातो दुसऱ्या पिकामध्ये. आणि प्रॉफिट तर आहे याच्यामध्ये खूप आहे. जसं तुम्ही वार्षिक जे बागवानी आपले संत्रा असेल, पेरू असेल किंवा डाळिंब आहे,
तेवढा पैसा केळी शेतीत सुद्धा देतात आणि मजुरी खूप कमी लागते. बिलकुल. आता तुम्हाला 2 किंवा 3 महिने थोडं मजुरी लागली असेल, त्याच्यानंतर काय नाही. काय फक्त 2 निंदन केले आणि बाकी तर मग घरच्या घरीच आमचं चालू आहे. 2 मजुराच्या वर आम्हाला एकदा मजुरी लागली नाही हम्म, हम्म. आणि लागवडीसाठी 2 बरं, बस. घरच्यांची काय मनस्थिती आहे? म्हणजे तुमचं कसं, म्हणजे तुम्ही कसं तयार केलं की केळीमध्ये लावायचं असं? आता हे पारंपरिक शेती करू तर माणूस म्हणजे जाम झालेलं आहे. हो, जाम त्रासलेल्यासारखं झालेलं आहे. म्हणून नवीन पद्धतीचा काहीतरी अवलंब करावा अशी आमची मनापासून इच्छा होती. त्यामुळे हे आम्ही हे केलं आहे. तर आता कारण बरेच जे असे युवक आहेत आकाश सारखे हम्म. की जे किसान पाठशाळाला फॉलो करतात हो आणि काहीतरी नवीन पद्धती शिकतात, पण घरच्यांचा बऱ्याच ठिकाणी विरोध असतो. कारण ते कशाला केळीमध्ये उतरायचं, एवढं खर्च करायचं, कसं आपली आपली पिकं कशाला सोडायची, अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी मानसिकता असते. आणि आमचा अनुभव म्हणजे आनंद वाटला मला की तुम्ही पूर्ण सपोर्ट करताय, मला सहकार्य आहे. हो. पूर्ण सहकार्य आहे. बिलकुल. आणि ताई पण आहेत. नमस्कार, मी आकाश सरांची आई आहे. हम्म, हम्म, तर आकाश सर म्हणत होते आपण यावर्षी केळी लावून बघावी. हम्म. तर आम्ही त्याच्या पप्पानी आणि मी दोघांनी आम्ही सहकार्य केलं पूर्ण. पूर्ण सहकार्य केलं. आकाश, हे जे वर्ष आहे ना जी 2026, हे वर्ष आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे युनो, जी संयुक्त राष्ट्र संघटना, त्यांनी महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करायचं साजरं करणं ठरवलं. ठरवलं. तर अशा ज्या महिला शेतकरी आहेत त्यांचा सन्मान, त्यांना प्रेरणा देणं आणि त्यांची सफलतेची कहाणी बनवणं यासाठी पूर्ण वर्ष हे समर्पित आहे. तर तुमच्या भागातले जेवढेही महिला शेतकरी असतील है ना, काय बऱ्याच महिला शेतकरी आहेत ना, आहे ना आमच्याकडे. आम्ही तर त्या काय करतात की असं कुणाला विचारायला घाबरतात है ना. शेतीमधलं काही त्यांना माहीत नसतं, जेवढी माहिती त्यांना असते त्या आम्ही पद्धतीने कृषी करतात. सखीसोबत जुडलेलो आहोत ना. हां, कृषी सखी आहे तो उपक्रम चांगला आहे, हो. पण जिथे जिथे कृषी सखी पोहोचत नाही हो. तर त्या सगळ्या महिला किसान पाठशाळेशी जोडू शकतात. तुमच्या भागात असे सगळे क्रॉप डॉक्टर आहेत की ज्यांची तुम्हाला मोफतमध्ये मार्गदर्शन मिळू शकतं. आकाश, तुमच्या भागातल्या जेवढ्याही महिला शेतकरी असतील त्यांना प्रेरणा देणं, मार्गदर्शन करणं हे काम सुद्धा चालू ठेवायचं. निश्चित सर. बिलकुल. बिलकुल. खूप छान. आपण तर कंटिन्यू अजून विजिट देत राहू आणि जसं तुमचं फ्लॉवरिंग वगैरे लागेल जी. अपडेट देत राहायचं. बिलकुल. हां, परत आपण अजून इथे व्हिजिट करून काय रिझल्ट आहेत फ्लॉवरिंगचे, कारण केळी आता चांगले दिसते पण याचं खरं दिसतं आपल्याला जेव्हा बंच येते. बंच येतं त्यावेळी आपण बनवू. बिलकुल. तोपर्यंत जुळून राहा किसान पाठशाळेसोबत. नमस्कार. धन्यवाद.